हॅलो गाईज, आज मी चाललोय मुंबईला बिकॉज श्यामल आहे मुंबईला तिच्या मामांच्या घरी. माझा फोन कोणी दिला? कोणी दिला फोन? कोणी दिला? पण श्यामलला थोडी पण आयडिया नाहीये. मुंबईला जाऊन मी श्यामलला आज देणार आहे खूप मोठं सरप्राईज. तिला वाटतंय की आज मी ऑफिसच्या कामात आहे आणि मी तिला कन्व्हिन्स केलंय की मी मीटिंग मध्ये आहे. सो गाईज, मी निघालोय श्यामलला घ्यायला आणि श्यामलला याची जरा पण आयडिया नाहीये की मी तिला आज सरप्राईज देणार आहे. सो गाईज, मी ड्राईव्ह करता करता आता लोणावळ्यापर्यंत पोहोचलोय आणि लवकरच 1-1.5 तासात मी श्यामलपर्यंत पोहोचेन. सो गाईज, आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे. सो मी श्यामलला आज सरप्राईज देणार आहे कारण श्यामल आहे तिच्या मामांच्या घरी बदलापूरला. लास्ट वीक मी तिला सोडलं होतं आणि मी तिला बोललेलो की मी सॅटर्डेला तुला घ्यायला येईल. श्यामलला काही सुद्धा आयडिया नाहीये की मी आज तिला सरप्राईज देणार आहे. ऑलरेडी घरातून लवकर निघालो. त्यानंतर मला श्यामलचे कॉल सुद्धा येत होते, पण मी तिला सांगितलंय की मी मीटिंग मध्ये आहे. सो गाईज, हा फार मध्ये मी लोणावळा क्रॉस केलं आणि खोपोली बायपास वरनं बाहेर निघालो. सगळ्यात आधी खोपोली, मग कर्जत, मग नेरळ आणि मग तिथून येईल बदलापूर. सो वातावरण पण खूप भारी वाटतंय. सो गाईज, मी आता खोपोली पासून 20 ते 30 किलोमीटर पुढे आलोय. कर्जतच्या अलीकडे फेमस वडापावचा स्पॉट दिसला. सो तिकडे मी थोडंसं थांबलो आणि नाश्ता केला, वडापाव खाल्ला आणि परत बदलापूरला जायला पुढे निघालो. सो गाईज, आता ऑलमोस्ट पोहोचलोय. बघू शकता 6 मिनिटच राहिली. सो चला लवकर सरप्राईज देऊया श्यामलला आणि बघूया तिचं रिॲक्शन. समोर ती बिल्डिंग दिसते ना, तिथेच जायचं आहे आपल्याला. गाईज, मी पोहोचलो त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आणि मी विचार करतोय की कसं तिला सरप्राईज करू. डायरेक्ट वर जाऊ की आधी व्हिडिओ कॉल करून सरळ बिल्डिंग दाखवू तिला. सो चला, तुम्हाला तर बघायला भेटेल मी काय ठरवलं त्या व्हिडिओमध्ये. सो गाईज, पोहोचलोय मी लिफ्टमध्ये आता आणि श्यामलचं रिॲक्शन बघायचं आहे. बघूयात कसं रिॲक्ट करते ती. A few moments later. सरप्राईज. A few hours later. हाय श्रेयांश. हाय. हाय कर पप्पी. फ्लाइंग किस. अरे दादाला आणायला जायचंय. दादाला आणायला दादाकडे चाललोय. ऋतूकडे. कसं वाटलं सरप्राईज? एक्सपेक्टेड होतं का तुला मी येणार? अजिबात नाही. सकाळपासून माझ्यासोबत खोटं बोलत होते म्हणजे मीटिंग मध्ये आणि एकदम मी डायरेक्ट घरात घुसलो. लॉक पण लावलेला नव्हता, दार उघडच होतं आणि मी सडनली आतमध्ये गेलो आणि बोललो येऊ का. आजी होते बाहेर आणि मग एकदम मामी आणि श्यामल बाहेर बेडरूम मधून बाहेर आले. परत श्यामल शॉक झाली. बाय कर. बाय. आता करत तो दिसू तर द्या. कर बाय. श्रेयांश पोच देतात. ऋतुराज इलेक्ट्रॉनिक्स दाखव ना आपल्या सबस्क्राईब. ऋतुराज इलेक्ट्रॉनिक्स पण दाखवतो आणि ऋतुराज पण दाखवतो. हा रेडीच आहे. बाहेरच येऊन थांबलेला. काय तो येतोय का? चालेल. ओ काय बाबू? हाय. हाय. तिकडे थांबायला जागा नव्हती ना रे मला. इथे ठेवलेले. हाय कर. काय बोलतोय बाबू? काय बोलतोय? कसं निवांत थांबलाय तो बघा ना स्टाईल मध्ये. करू का याचं सारखं?
ऋतुराज आहे श्रेयांशचा लहान भाऊ. मोठा हो श्रेयांश माझा लहान श्रेयांश भाऊ. आता सॉरी तो बघ ना. श्रेयांश लहान भाऊ आहे त्याचा. आणि वाव घेऊन येऊ मग आपण युटर्न मारून परत तिथे खायला येऊ कारण माझ्या ताईला काय highway खायचं बघायचा. नाहीये प्रतीक. मामीने ना मिसळ बनवली घरी. आपण थोडस काहीतरी नॉर्मल खाऊ. ठीक आहे त्या दिवशी आपण सारखं- त्या दिवशी बघितलं ना तुम्ही ह्याला KFC दिलं, हा घरी जाऊन जेवला. स्नॅक्सच खायचं काहीतरी स्नॅक्स म्हणजे हलकं फुलकं. तो जेवत नाही मग घरी जाऊन आपण नाटक. सँडविच श्रेयांश श्रेयांश वाव श्रेयांश वाव. सकाळीच मगाशी श्रेयांश आमच्यावरती प्रँक केलेला. ऋतुराज बोलला मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. श्रेयांशनी शिकेली चटणी नाही केली गाईस. श्रेयांश म्हटला आपके साथ प्रँक हुआ है. वाव हा काय श्रेयांश वाव. शिशी केली. नाही केली ना. नाही प्रँक होता. बोल दादाला बोल चेक कर ऋतुराज दादा चेक. चेक कर. नाही बाबू हे नाही मी नाही नाही मी नाही केला चेक. मी नाही बाबू नाही हा काय बोलू गाडी नाही श्रेयांश, मी चेक नाही करू शकत बाबू. नाही नो नो वाव श्रेयांश दादा चेक करणार आता. हो जीजू त्याला शिकवू नका का. तू शिकवतो तेव्हा काय कामा हा कसलं शिकवतो. हा बोल श्रेयांश बोल. गाडी बघ. कुठली तो गाडी. बोलतोय छोटा गाडी जीजू बोलतो. बघ कमी करा गाडी बघा पुढची. हा ना श्रेयांश गप्प बसा बोलतो ना. ओके. मला नाव काय विचार नाव काय जीजूला विचार नाव काय श्रेयांश नाव जिजू हा नाव काय प्रतीक काल ना आणि इकडे ना बिल्डिंग खाली ना काल तिकडे बिल्डिंग खाली आम्ही फिरत होतो ना तर तिथून एक मुलगी गेली तिच्या समोरचं डायरेक्ट होतं नाव काय ती बोलते आधी ती हा काढला छान स्माइल दे पोज दे पोज हस हस इकडे बघ हस तू बस तू हस हा आता सांग. फोड्या दिसतात. आता डायरेक्ट तोंडासमोर येतोय फिल्टर लावून काढ यार. ते देतील ना नंतर क्लीन करतील बोल डिस्काउंट चाहिए दिला तो काय बोलत होता मागाशी. हा? ऋतू मग अशी बोलत होता माझ्या आता जे दुकानामध्ये कस्टमर येतात त्यांच्या मुली फ्रेंड झाल्यात अगं बनवायची तर बोलतोय मी त्यांना बोलतो डिस्काउंट चाहिए दिला दूंगा. मग हे प्रतीक बोलल्या तुझे पप्पा चांगले तुला चापटवतील. खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया. नंतर ठीक आहे मैत्रिणी बनवायच्यात आपल्याला हा ना एवढं काय त्यात. हा माझी ना, बहिणी नवीन येतं, घे बाबा त्याला श्रेयांशला attention. अटेन्शन नाही देते कोणी. वाव श्रेयांश डुंगू श्रेयांश ए डुंगू. डोंगर कुठे डोंगर कुठे ते बघ तो डुंगू चला ना चहा वगैरे पिऊया का. कुठे. सो गाईज आम्ही निघालोय बदलापूर एक्सप्लोर करायला आणि हा मागे दिसतो ना हा मुलगा गाईड आहे नाही, तो गाईड नाहीये पण त्याला पण गल्ल्या गुल्ल्या माहितीये. आणि आताच ते शिफ्ट झाले 2 महिने झाले. हा 2 महिने आले. एवढं फिरतोस तू हो त्याला सगळं कोणासोबत एकटा माहिती. काय शोधतोयस. कोण मी हा खायला शोधतोय खाद्यपदार्थ खायला काय? शोधतोय. अरे याला कोणीतरी Attention द्या. टेन्शन. डोंगर कुठे नाच म्हणतोय तो. डुंगू डुंगू श्रेयान डुंगू डुंगू डुंगू. डोंगर बोलतोय तो. अच्छा डोंगर म्हणतोय. डोंगर. हा हा श्रेयांश बोल बोल बोल. अरे बोल आता. कॅमेरा सुरू झाला. श्रेयांश बोल श्रेयांश बोल. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना. बोल ना.
A few moments later. सो गाईज मी ऋतुराज आहे. या दोघांचा कोण आहे ग? भाऊ आहे छोटा, म्हणजे ह्यांचा नाही, हिचा भाऊ आहे. इंडस्ट्रीजचा मालक, ऋतुराज इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकाचा मुलगा आहे मी. ऋतुराज इंडस्ट्रीजचा मालक आहे. नाही मालक नाही, मी मालकाचा मुलगा हा. आहे. ते काय, माझ्या वडिलांकडे पैसे आहेत पण माझ्याकडे 1 रुपया नाही. हा यांच्या ऋतुराज इंडस्ट्रीजचा सेकंड हिस्सेदार. सो गाईज हा माने आणि घोडके परिवारच्या प्रॉपर्टीचा 50% मालकदार आहे. असं पाय ठेव. हा, वाव. बाबू काय करतोय? गाडी तिकडे चालवतो. नाही, तिकडे नाही, फक्त असं. ओ, वाव. प्रदीप मुंबई. श्रेयांश, तिला बोल गब्बस. गब्बस. अंश. तो बोल गाडी तिला पुढे बोल का जात गब्बस. नाही? तिला बोल गब्बस. तू ग बस. तुला हा, वाव. हाय बाय. आम्ही पाणीपुरी खायला आलोय. तू काय खाणार श्रेयांश? काय खाणार? काय जोरात बोल. काय बोलतोय रे? पाणीपुरी. सो गाईज एवढं भारी असा व्ह्यू. सो खूप भारी वाटतंय असं बसलं आम्ही. आणि ते बसून असं खातोय. हे श्रेयांश हाय कर. हाय श्रेयांश हाय कर. हाय हाय. ऋतू पण आला. हो. श्रेयांश वहिनी कुठे आहे? श्रेयांश वहिनी, त्या पोरींना वहिनी म्हणतोय त्या पळायला. गप ना, श्यामल बंद कर ना. चला दीदी बोलायचं. A few moments later. गाईज आमच्याकडे एक बॉडी बिल्डर आहे. दिसला आता. ओ भाई कडक कडक. हाय श्रेयांश, चॉकलेट खा. आवडतं का तुला चॉकलेट? सो गाईज ऋतूची नवीन जीन्स, नवीन पॅन्ट लाल कलरची तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. तर गाईज मला कमेंट मध्ये इतकं सांगा की मी तुम्हाला अंधेरीचा वाटतंय का खुर्ल्याचा वाटतंय. हो जाऊ दे तुमच्या संगीत मध्ये जो केलेला. करदा मैं प्रॉमिस मिलने आऊंगा, मैंने पता है तू फैन सलमान खान. हॅलो गाईज. खूप Guys, मी 90sचा अक्षय खन्नाचा एक छपरी फॅन आहे. तर गाईज मी एक माझं लहानपणीचं स्वप्न होतं मी फॅशन डिझायनर बनावं. पण मी क्लासेसमध्ये शिकायला गेलो आणि त्यांना माझं पॅशन त्यांना कळालं नाही. हां. म्हणून त्यांनी मला पहिल्या लेक्चरमधून हाकलून दिलं. आणि एवढं हंबल कसे आहात तुम्ही? इट्स अ गॉड गिफ्ट. ओके. हे मला देवाकडूनच मिळालं जे काही आहे. हां. ऋतू इज बॅक. सो गाईज खत्म. A few hours later. गाईज आम्ही जेवायला आलोय. कोणतं हॉटेल आहे? हॉटेल अश्विनी गाईज. अश्विनी गाईज. हॉटेल अश्विनी गाईज ते नंतर लावले ते. तो गाईज आम्ही श्यामलच्या मामाची फॅमिली आणि आम्ही जेवायला आलो. The next day. सो गाईज नेक्स्ट डेला मी श्यामलला घेऊन पुण्याला परत यायला निघालो. त्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डन थोडंसं एक्सप्लोर केलं. मग श्यामलला खायची होती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. हे इकडे शॉपिंग मॉल आहे ना, हे शॉपिंग मॉल आहे गाईज. आणि इकडे आहे कॅफे. सो गाईज ज्यासाठी आतमध्ये गेलेलो तेच नाही आहे अवेलेबल. स्ट्रॉबेरीवाला आईस्क्रीम नाही भेटला. सो आम्ही परत चाललो
सीझन नाही आणि मँगो आम्हाला खायचं नाही. सो आम्ही निघालो. डिसअपॉइंट झाली श्यामल विचार. तुला तिकडे घेऊन जाईल मी. अरे लाईटच गेली.